नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. पुणे शहरात सीसीटीव्ही बसवण्याबाबत 2 दिवसात वर्क ऑर्डर काढण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री आर पाटील यांनी दिले. पुण्यातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी आले असता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या घरी पाटील पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, पुणे शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी कंपनी निश्चित करण्यात आली असून 216 कोटी रुपयांच्या कामाची वर्क ऑर्डर 2 दिवसांमध्ये काढण्यात येईल. पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त सचिव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला सर्व अधिकार दिले होते. त्यानुसार त्यांनी सीसीटीव्ही बसवणे, नियंत्रण कक्ष उभारणे, देखभाल, दुरुस्ती करणे या कामांसाठी पुढील 5 वर्षांची निविदा निश्चित केली आहे. पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यास उशीर होत असल्याबाबत माध्यमे टीका करतात. मात्र निविदा काढण्याचे काम निर्धारित वेळेतच झाले आहे. समितीला दिलेला कालावधी कमी केला असता तर कॅगने त्यावर ठपका ठेवला असता, असे सांगून पाटील पुढे म्हणाले, पोलिसांच्या बदल्या झाल्या की ते उच्च न्यायालयात किंवा महाराष्ट्र शासकीय लवादाकडे दाद मागतात. पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी 2 कायद्यांचा आधार घेतला जातो. बदल्यांसाठी एकच कायदा असण्याची गरज असून त्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. पोलीस उपअधीक्षक दर्जापर्यंतच्या बदल्या करण्याचे अधिकार पोलीस महासंचालकांना आहेत. त्यापुढील बदल्यांच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे जातात. ठपका मात्र गृहमंत्र्यांवर ठेवला जातो, असा टोलाही आर पाटील यांनी लगावला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रबोधन पुणेच्या वतीने महिलांसाठी मोदक बनवा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणारे मोदक सर्वांना हवेसे वाटतात. यासाठी प्रबोधन पुणेच्या वतीने मोदक बनवा स्पर्धा या अनोख्या स्पर्धेचे आयोजन अहिर सुवर्णकार कार्यालयामध्ये करण्यात आले होते. या मोदक बनवा स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये पनीर मोदक, चायनीज मोदक, गाजराच्या हलव्याचे मोदक, फ्रूट मोदक, चॉकलेट मोदक इत्यादी मोदक बनवून महिला स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. बाप्पाला आवडणारे मोदक चवीला गोड असतातच, परंतु प्रबोधन पुणेतर्फे मोदक बनवा स्पर्धेमध्ये विविध चवीचे मोदक तयार करण्यात आले. या संदर्भात आयोजित मोदक स्पर्धेमध्ये पर्यवेक्षकांनी निवडलेल्या 3 स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये मीना मेहता यांच्या अंजिराच्या मोदकास प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये 1800 महिलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये वैशाली पतंगे यांनी तयार केलेला पनीर आम्रखंड मोदकास द्वितीय, तर गीता सोनवणे यांनी तयार केलेली कढी बुंदी मोदकास तृतीय क्रमांक मिळाला. प्रबोधन पुणेचे अध्यक्ष मिलिंद काची यांनी विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह दिले, तर 30 स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व महिलांनाही बक्षिसे देण्यात आली. यावेळी गीता काची, प्रीती काची, सुषमा वेद पाठक, रत्ना काळे, सीता काची, संगीता शेडगे आदी उपस्थित होत्या. अनिता पेशवे, विद्या तामणकर, माधुरी सोनकर, वर्षा दाभाडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ढोल आणि ताशाच्या गजरात पुणेकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला थाटात निरोप दिला. स्त्री आधार केंद्राच्या वतीने एक सही स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. महिलांवर होणारे अत्याचार आणि वाढत्या गुन्ह्यांच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल आदर वाढावा यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने एक सही स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी ही मोहीम सुरू केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि मावळ संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शिका कांचन अधिकारी, माजी नगरसेविका नीता परदेशी, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त ज्योती कोटकर,
ॲडव्होकेट कल्पना निकम, वनमाला शिंदे, डॉक्टर नीलिमा देशमुख, रतन भंडारे, नंदा जाधव, आशा जमदाडे, जयश्री यादव, वंदना देशपांडे, जयश्री पाटील, चित्रा कवाष्टे आदी यावेळी उपस्थित होते. महापौर चंचला खोदरे, उपमहापौर बंडू गायकवाड, आमदार उल्हास पवार, कल्पना राऊळ, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, नगरसेवक रवींद्र माळवतकर, वंदना देशपांडे, शिल्पा भोसले, नंदकुमार भाटिया, रजनी पाचंगे, रजनी शिंदे आणि अर्चना माने यांनी सह्या करून मोहिमेला पाठिंबा दिला. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. येरवड्यात कबर भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 4 जणांवर काळाने घाला घातला. संपूर्ण शहर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषात दंग असताना मुसळधार पावसाने कब्रस्थानची भिंत शेजारील घरावर कोसळून एकाच कुटुंबातील 6 जण गाडले गेले. या दुर्घटनेत वृद्ध, त्यांचा मुलगा आणि 2 नातवंडे जागीच ठार झाले, तर सासू आणि सून गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदा बिलोरे, त्यांचा मुलगा सुधाकर बिलोरे, नातू आकाश, नात पल्लवी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत, तर सासू लीलाबाई आनंदा बिलोरे आणि सून संगीता सुधाकर बिलोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. सुधाकर बिलोरे हे गेल्या 15 वर्षांपासून येरवड्यातील जय जवान नगर परिसरातील मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलजवळ राहायला आहेत. बिलोरे यांचे घर मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानच्या भिंतीला लागून आहे. मुसळधार पावसामुळे कब्रस्थानच्या भिंतीचा काही भाग बिलोरे यांच्या घरावर कोसळला. यामध्ये सुधाकर, त्यांची पत्नी संगीता, मुलगा आकाश, मुलगा पल्लवी, वडील आनंदा आणि लीलाबाई हे गाडले गेले. भिंत कोसळण्याचा आवाज ऐकून जय जवान परिसरातील कार्यकर्त्यांनी त्वरित तेथे धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आणि येरवडा पोलिसांनी त्वरित मदत कार्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले सुधाकर, संगीता, पल्लवी, आकाश, लीलाबाई आणि आनंदा यांना अग्निशमन दलाचे जवान आणि कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच आनंदा, सुधाकर, पल्लवी आणि आकाश हे मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर गंभीर जखमी झालेल्या संगीता आणि लीलाबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासात पोलिसांना आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने धारातीर्थी आंदोलन करण्यात आले. दाभोळकर यांच्या हत्येला 1 महिना झाला तरी सुद्धा या हत्येचे मारेकरी आणि सूत्रधार अद्याप मोकाटच आहेत. या संदर्भात पोलीस यंत्रणा अजूनही तपासच करत आहेत. याच्या विरोधात अनिस आणि विविध संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. दाभोळकर यांच्या खुनाच्या तपासाचे धागेदोरे मिळाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती, तरी सुद्धा गुन्हेगारांना पकडण्याची तसदी अजूनही सरकार का घेत नाही? वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन किंवा वेळोवेळी पत्र पाठवूनही मुख्यमंत्र्यांकडून काहीच उत्तर का येत नाही, असा संतप्त सवाल अनिस संघटनेकडून व्यक्त करण्यात आला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचे राजकीय पातळीवर राजकारण करण्यात येत आहे. तसेच पुण्यातील गणेशोत्सव आणि येणाऱ्या नवरात्र महोत्सवामध्ये पोलीस यंत्रणा जागरूक असल्याची बचावणी करण्यात येत आहे.
परंतु दाभोळकर यांच्या हत्येचा सुगावा अजूनही पोलिसांना का लागत नाही? पोलीस यंत्रणा झोपा काढत आहे का? असा खडा सवालही अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी विचारला. आज दाभोळकर यांच्या हत्येला 1 महिना झाला तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी अनिसच्या वतीने दाभोळकरांच्या विचारांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दाभोळकरांची हत्या झाली तरी त्यांच्या विचारांची हत्या होऊ देणार नाही, अशी माहिती अनिसच्या वतीने देण्यात आली.